बाबा मला काम सांगत ये माझ्या बायकोला पण माझी किंमत नाही. आतापर्यंत मी कधी काम नव्हते केले, अशाचे काम सांगितले. बाथरूम धुवायला लावी देत, टॉयलेट घासायला लावी देत मला. अयो खाल्लेला जिरत नाही. खाल्लेला जिरी देत सगळं शिळच देतात खायला मला. मी माझ्या बाबालाच फोन करतो. लय हाल लावली माझी. हॅलो बाबा. आवरड नको का काय करू मग मी. आओ अगं बाई ही तर झोपा काढता येतोय. ओ ओ ओ उठा. नाही उठा. झोप दे ना. झोपून दे काय, उठा. काय झोपा काढताय, खुशाल काय वाटतं का? दमलोय मी सकाळपासून. किती काम केले. काय केलं तुम्ही काम? काय केलं म्हणजे ते वावर बघ बरं, ते नांगरील नाही का मी. लयच मोठं काम केलं नाही का? मोठं म्हणजे रात्री पण काम केलंय मी. पाणी दिलंय ऊसाला. झोप लागली होती मला, झोपू दे, उठ तू. हा इथं काय झोपायला आले का तुम्ही? तुम्हाला कळत कसं नाही? तुमच्या घरी जा ना तुम्ही. माझ्या घरी? हा बावळट आहे घरी. आम्ही घर जाऊया आता. इथं मला इथंच राहावं लागेल ना. कशाला राहता इथं? जा तुमच्या घरी. चल मग तू. तुला मी नाही येणार. म्हणजे मी एकटं जाऊ का? मग लोक आम्हाला नाव ठेवतो तो. नाही नाही, मला पण नाव ठेवतात लोक, माहितीये का. त्यांच्या तो इकडे काय आहे का नाही. तिकडे जाऊन बसला घर जावं होऊन. एक काम कर, चल आपल्या घरी चल. मग खरंच की तुमच्याकडे काय आहे तेव्हा? हा पत्र्याचं घर आहे फक्त नुसतं तुमच्याकडे, अजून काय आहे? तुला यायचं का मला सांग. मला नाही यायचं. बर चल, काय म्हणणं आहे तो सांग मला. जर घरातली कामांना हातभार लावत जा बरं. घरातले म्हणजे काय? स्वयंपाक ते करू का मी आता? हा मग पाहुणे, मी काय म्हणत होते, तुम्ही टेरेसवर जाणार आहे का मागच्या साईडने? कशाला? अहो गच्चीवर जाणार आहे का? गच्चीवर नाही नाही, झोपायचंय मला आता. झोपायचं? रात्री जाईन गच्चीवर झोपायला. अहो 5 वाजलेत, कपडे वाळू घातलेत सगळे गच्चीवर, तेवढे काढून राहा. नाही नाही, मी नाही जाणार. का नाही जाणार? म्हणजे मला कोणी बघितलं तर काय म्हणते लोक? काही नाही सर, गावाला म्हणजे तुम्ही घर जावाई म्हणून. घर जावाई तेवढं काम तर केलंच पाहिजे. नुसतं काय झोपा काढायला आणलंय काय तर? मलाच कळा ना, मी घर जावंय का घरगडी आहे. अहो घर जावई हा कोणत्या गड्यापेक्षा कमी नसतो. बरोबर. हे बघा, एवढे काम नका सांगत जो बर का. काय बारीक झाले काय तुम्ही? मग तब्येत बघा कशी झाली. मग जा तुमच्या घरी. ढिल्ला व्हायला नाही तुमचा. ढिल्ला माझी एवढा फिट होता आधीच. अहो तो ढिल्ला झालाच कधी फिट होत तर. मी नाही जाणार बर का. जाय रे कपडे. कोण मी? मला सांगता का आता? हा तुमची काम मी करू? अगं रानातले ठीक आहे काम. हे बाया माणसाचे काम मला कशाला सांगत तू? मग आता काय होतंय? तिच्या 2-3 साड्या, माझ्या 2-3 साड्या आहे. हा जा लवकर. माझे तर कपडे धुतलेच नसते ना तुम्ही. आम्ही कशाला धुवू? तुम्ही तुमच्या हाताने धुवायचे. काय मशीन आहे का इथं तुमचे कपडे धुवायला? लोक लोक बघते मला बाया म्हणतात. झोपताना नाही बघितलं तुम्हाला लोकांनी, आहे का नाही? कपडे काढताना बघता. जा. काय करताय ते? तोंड बांधतो ना. तोंड बांधून काय? मला तोंड नाही बांधायचं. तोंड नाही बांधायचं. असंच मी जायचं. घेऊन येतो ना कपडे. नाही तोंड बांधायचं नाही. मामीला सांगा मी कपडे घेऊन येतो. मला नाही तोंड- तोंड नाही बांधायचं. तसंच जायचं. नाही काय माणूस आहे बाबा हा. येतो घेऊन. नालायकच आहे. हं. काय नवरा आहे बाबा हा तुझा. तुम्हीच करून दिलाय मला. आम्हीच करून दिला म्हणजे? तुला मी आवडला होता तो म्हणून हा म्हटलो करायला. तुम्ही आणला नसतं तर मला आवडलं कसं असतं? मग त्या डोळ्यात बी काय घालावं? तुला कोणी बघितलं का आवडत त्याला करावं काय? आणलंय घर जावई करून मस्त इथं, आहे का नाही? हा ना. हा काय काही खरं अगं नाही. आई, पण तुला कळाय पाहिजे ना. हे असलं कुठं असते का ग? घर जावई कोणी करून ठेवतं बरं? अगं पण घर जावं बरं आहे. घरामध्ये तुला सांगू गड्याला महिन्याला 10,000 रुपये द्यावं लागत. वर्षाचे आपले 1,00,000-1,15,00,000 रुपये वाजत त्या. हा ते हाय बर का. हा आणि कसं शिवाय का टेन्शन नाही, घरचं बी काम करतो. त्याला कपडे धुवायला लावा, भांडे घासायला लावा, किचन पुसायला लावा, स्वयंपाक करायला लावा, पीठ भिजवा. कशालाच नाही म्हणत नाही. तेच की. अगं आता आई, परवाच्या दिवशी तुला सांगते, हं. टॉयलेट इतकं घाण झालं होतं, मला लय जीव आला. तुला सांगते जीव. जावायला म्हटलं तुम्हाला जर बाथरूमला जायचं असेल, टॉयलेट बाथरूम चांगलं घासून घ्यायचं तर जायचं. त्यात म्हणे आता मी घासू का? म्हटलं मग जाताच येणार नाही. इतकं पोट धरू 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 बसले. ऐको 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 असे काळा देत होते.
कारण ते गेलेच नव्हते वाटतं 2 दिवसापासून बाथरूमला. बरोबर. मी पण त्यांची आद्दलच घडवली. त्यांना पहिले घासून घ्यायला लावलं आणि नंतर मग म्हटलं आता जा. अगं आई तुला माहिती का त्या दिवशी मी काय केलं, तुम्ही कोणच नव्हते आणि ना मी लय भांडे काढले होते बरं का. तर ना मी भांडे घासलेच नाही. बघ माझे नख असेचे असेचे भांडे घासले असते तुटले असते. हा ना बाई. नाही बाई बिलकुल तू नको करत हे काम. बाई एवढे मोठे नख जर काढले तर कसं वाटत ते चांगलं मग नाही वाटत. माझे पण लय मोठी मोठी नख होती पण आता मला हा. कधी कधी ओ पाहुणे तुम्हाला काय डोकं बी काय का डोक्यावर टाकत असतं काय काय साड्या? करू मग ते लहान पोरं हसत होते माझ्याकडे बघू. मग हसून दे ना. हा आमच्या डोक्यावर टाकता का तुम्ही? हा तुम्ही मला जोकरच केलंय. जोकर पेक्षा कमी नाही तुम्ही. झोपलो होतो लगेच आली उठायला मला तू. झोपास टायमिंग आहे काय तुमचा? मला सगळी माहिती चव गेली माहिती का. चव काय तुम्हाला चव होती का कधी? आईत खाऊ ना गोबा सगळं आईत भेटलं तर बाप कुठे बाबूराव? काय माहिती कुठं गेलेत ते. आता आणलं ना झालं ना आले, काम आता? आले. काम झालं ना. ते सांगते ना अजून काही काम बाकी असेल तर. मग सगळे सांगणार आहे काय. अम्मा हा हे बघ मी मरून जाईल बर का लवकर. कुठं मारता हे बघा तिथं विहीर आहे, तिथं जाऊन जीव द्या. काय करते बस तिकडून जावायच्या. इडच बसले का हा मी बसलो काय नाही कामात आहे ते काहीच नाही तुम्हाला काम करून बसलोय मी. काय काय केलं तुम्ही काय केलं म्हणजे ते सकाळी नांगरीलंय हा, बैला माग गेलतो रात्री पाणी दिलं उसाला बर कपडे आणले कोण दुकानातून दुकानातून नाही हा? वाळू घातले ते वर टेरेसवर आणि इकडं मी सगळे भांडे घासले. हा. मग किती भांडे? हा भांडे घासायला लावली ना मला. नाही, ते बरं झाले घासले हम्म. आणि तुला काढून आणलं करून हा आणि त्या दोरीला कपडे अटकले ते कोणती माझ्या अंडरपॅन्ट तसंच ठेवले अटकेल वाल्यात अंडरपेंटी. वाढले हा हे वाळले होते हा? हे कपडे वाळले होते हे काय साड्या आणल्या त्यांच्या. आणल्याने आमच्या डोक्यावर टाकल्या हाय की नाही. म्हणजे रागाने हा ना. चव गेली. लहान पोरं हसत होते म्हणता मी काय जोकर आहे का. म्हणलं तुम्ही जोकर पेक्षा काही कमी आहेत काय. हो. अहो मी काय म्हणते ते असू तरी कामटेकडेच बसलेले एक काम करा ते आपल्या याच्या गोण्या आहेत ना खताच्या ते सगळ्या मध बरं मी काय टाकायला. जावं त्या खताच्या गोण्याला पाण्या पावसाच्या आहे हा. ना मध्ये टाका घरात हा मी एकटा मग आता कोण टाकेल मी एकट्याला नाही उचलायच्या मला. गडी लावला असं तर गडीने कचाकच काम केलं तुम्हाला आम्ही काहीच कामाला लावित नाही. अहो मग आम्ही लावा ना तुम्ही गडी मग मला तरी मग मदत तुम्हाला होईल. आम्ही घर जावे काय केलं बरं नाही नाही, काय केलं तुम्ही म्हणजे तुम्ही मला गडी केला का घर जावं नाही केलं. नाही, गडी नाही घर जावे करेल हा गड्यापेक्षा जास्त काम करतो राव मी. नाही नाही चला उठा उठा, उठा उठा, उठा उठा. उठा. अरे चल. उठा. काही वाटत नाही तुला. जेवढ्या गोण्या हा, उचलल्या काय नाही वाटत. पाहुणा काय जेवढ्या मारणार नाही एवढंच काम जेवढ्या नाही केलं. खाजू. नाही चला. जेवढ्या गोण्या टाका आणि जेवण करा वा लवकर अहो पण आज जेवढा असतो ना. नाही 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 चला तिकडं. घ्या, चला उचला चला उचला का तो वावरा मग घेऊ टाका हा. मामा हात आणि ती लावा. वरली घ्या हात लावा ना नाही नाही इकडे या. अहो माझी तब्येत बरोबर नाही अहो हात लावा. अहो माझी तब्येत बरोबर नाही अहो पण धरे धरे नाही 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 तुम्ही उचला नाही बाबा मी नाही हात चला, लावू उचला. शकत. मामी तुम्ही उचलू शकतात. काय उचला गपचूप माणसासारखा गडी माणूस मर्दावानी मर्द आणि खुशाला म्हणतो तुम्ही उचला मामी बाई माणसाला काम सांगा त्या काय याशी गड्यासारखा माणूस आहे पण मला तुम्ही बाई सारखं बाई केलंय माहितीये का काम सांगू सांगू. आवरा आवरा टप्पे आवरा लय वैताग आणलाय तुम्ही मला. मग पोर फुकट आहे का मी कामाला गेलो असतो तरी मला तिकडे 15-20 हजार भेटले असते. मग जायचं ना इथं कशाला बसल्यात मग. इथं फक्त खाऊन पिऊनच काम करतोय मी. खाऊन पिऊन तुम्हाला 2 टाइम चांगलं खायला भेटतं. हा काय तर चांगलं सकाळी मला हिनं शिळा भात खाऊ घातलाय. नाही नाही मग काय काय होतं? ताजा देऊ का. हा मी मला नव्हतं ताजं मी खाल्लं मग. मी नाही करणार. नाही करणार. जावई उचला तुम्ही पटकन. करायचं उठा. मी नाही उचलणार. तुम्ही उचलायचं. पाहुणे उठा उठा नाही शॉक देईल बरं का शॉक हा. हा मारून टाकता काय मला तुम्ही शॉक देऊन. हा उठा मोठा पटकन वाटक्या उठा लवकर. उचल. आणि ऐका ती माझी साडी तेवढं धुवून घ्या बरं का. मला संध्याकाळी घालायची ती सुकायला पाहिजे. मग तो डबल टाकेल धुवायला हा मला संध्याकाळी पार्टीला जायचंय. त्या पोरीचा आले वैता घ्या हो काय सांगा मी धुतो साडी धुतो मला येऊ दे पार्टीला. तुम्हाला हा कुठं छी, पार्टीला माझ्या मैत्रिणी थुकून जातील माझ्यावरती. हे तुझ्यावर. हा. हा, मग यावं मला घेऊनच जाय मग थुकल्याच पाहिजे तुझ्या मैत्रिणी. कुठं तुमच्यावर. तुझ्यावर नकोय बाबा मी पार्टीला येणार आहे. मी नाही नेणार आहे. त्या गोड्या उचला उचला पाहिजे आधी गोण्या उचला जेव घाला उचला पाहुण्याला पटकन पोटात कळ आले माझ्या थांबा. उचला आता पटकन जनावरं पाणी पाहायला जायचं अजून अहो पोट दुख राहिलंय. हा दुखून देते दुखू द्या, करा काम. उचला ते पहिले नळ नळ आले नळ. नळ आला. काही बाथरूमला कोण गेलं मीच साफसफाई व्यवस्थित करता नाही आली केली ना मामी केली अहो ना मी मी. गेलो डब्याला ते इतका घाण हा?
मी केली ना साफसफाई. 4-5 दिवस झाले त्याला करून. काय बोला त्या पाहुणे अहो मामा तुम्ही हा जाता बघा तुम्ही जाता टॉयलेटला पाणी नाही टाकत हा, राव. बाय. मरणाचा वास येतो माहितीये का? लहान तुम्हाला मी आधीच सांगते, रोज सकाळी उठल्यावर पहिला झाडू मारायचा, फरची पुसायची, टॉयलेट घासायचं, बाथरूम घासायचं. आम्ही दोघींनी आंघोळ झाल्यानंतर आणि बाबांची आंघोळ झाल्यानंतर कपडे धुवायचे, भांडे घासायचे, सगळं काम तुमच्याकडे आहे. फक्त स्वयंपाक आम्ही दोघी करू, हा. समजलं का? उचला पटकन गोणी. नाही तर उचला. थोड्या दिवसामध्ये स्वयंपाक पण शिकवल मी. पाहुण्याला काय करा वाजली उचला वाजली पटकन. बरं का गप गप शिरा करा जायला खाऊ दे बिचाराला. हो, प्या. अहो, लय जड आहे होती. उचला गपचूप. उचला पाहुणे उचला उचला पटकन. उचल पाठीवर घ्या ना कचकन. या हा ठेवा मध्ये. चला जाऊ दे ठेवा मध्ये. मध्ये. जाऊ दे मध्ये. हा पाय पाहुणा चांग गोड म्हणून काम करून दे. गोड बोलून काम हा, करून असं, घेतलं पाहिजे असं. याच्याकडून. जाऊ दे एवढ्या पुऱ्या हम्म. लय जड आहे. मशीन ओढीत मध्ये न्या. कोणतं वाशी? एक. ओ मी गोण्या नाही काहीच नाही करणार. मी चाललो निघून. ए! अयो बाबा मला काम सांगत होती. माझ्या बायकोला पण माझी किंमत नाही. आतापर्यंत मी कधी काम नव्हते केले. अशाचे काम सांगितले. बाथरूम धुवायला लावी देत, टॉयलेट घासायला लावी देत मला. अयो खाल्लेला जिरत नाही. खाल्लेला जिरी देत सगळं शिळच देतात खायला मला. मी माझ्या बाबालाच फोन करतो. लय हाल लावली माझी हिनी. हॅलो बाबा आवरड नको का काय करू मग मी? अहो इथं घर जावं म्हणून नाहीये मी, घरगडी म्हणून राहतो इथं. हा अहो लय काम सांगत तुम्हाला सांगतो मी. सकाळपासून मी तुम्हाला सांगतो भांडे घासले बर का, ते बाथरूम टॉयलेट घासिले, मला ते कपडे वाळू घातलेले होते, वरती साड्या आणायला लावल्या. अहो हा बायको सांगते मला बायको. अहो ते खताच्या गोण्या एवढ्याला जड उचलेल्या राव मी. माझ्या पोटात कळ निघालेत, नळ आलेत माहितीये का पोटात. तुम्ही या बरं, या पटक्यान इकडं. मला नका सांगू हा, नाही तर बघा मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन काही. लवकर या. हा ठेवू का? हा लवकर या. लय हाल लावलेत माझी यांनी. देवा एवढी परीक्षा नको बघू देवा. इथं काय करताय तुम्ही? पाहुणा म्हणजे इकडे पळून आला काय? का हो? कोण ढगात कोण काय? दिसतंय तुम्हाला? काय? काय वर जायचा विचार केला कोणाला की फोन काय? लावला होता? घरातले राहिलेले काम करायचे. चला 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 घरी. काय पाहुणे इकडे काल आले तुम्ही रडत बसले घरी. चला शिरा खा चला. मला नको शिरा. घरात अहो, काम आहे, कशाला शिरा शिरा? खायला नाही. घरातले काम बाकी आहे. संध्याकाळच्या भाकरी कोण तापीन? हा चला येतंय का? सरपा नकाशा काढायला. काढतात ते सगळं. सरपण काढायला लावतो चला. हा? सरपण हा चुलीत स्वयंपाकाला- सरप. मग हे बघा तुम्हाला सांगतो मी जीव देईन बर का. चिठ्ठीवर तुमच्या तिघाचे नाव लिहून ठेवीन. सगळ्यात पहिलं माझं नाव लिहा. तुझं लिहिणारच आहे मी. हा. चिठ्ठी लिहायला पेन आणि कागद कुठून आणणार आहे? कुठून आणीन. बरं घराच्या बाहेर बी निघू देणार रे आम्ही आता. हा. लोकांच्या वावरात काल आली इकडं. नाही नाही आत तिला घरी चला तिकडे. मला घरी यायचं नाही बरं का. तुम्हाला सांगतो मी. मला तुम्ही ताण नका देऊ. कसं घरी माझे येत नाही? कपडे धुवायचे मला संध्याकाळी अयो. पार्टीला कसं जायचं. घरी येत तुम्हाला नाही? सासूबाई- बाय, घरी कसं येत नाही? मारू नका बरं का. तुम्हाला घरी सांगतो कसं येत नाही? अरे लय नका मारू रे. मी. मारू नका तुम्हाला सांगतो. ओ मामा इकडे या. काय? हे बघा मला मार राहिले तर. ए, अरे गपचूप बसा ना. गपचूप असं बस. हाणून मारून- हाणून मारून काम याला घेते का? पहिले मला मार घरचे- राहिले गोड बोलू- तर. गोड बोलू काम घ्या. याला पहिले घरचे काम अरे मारू नका चला रे. घरी. घरचे काम करायला द्यायचे चले पहिले. लगे डोक्यातच घालतो. ए, भगवान. बाबा अहो कशाचे फुटणे कसे शेंगदाणे. तुमचं काम करू करू मला पाता लावलेलं आहे तुम्ही. फुटणी काय नाही व्हायचं मला. बाबा मी काय पाप केलं का जन्म लिहून? काय लग्न करून मी गुन्हा केला का काही? खूप मोठा गुन्हा केला. माझ्यासोबत लग्न करू. तुम्ही कुठे होते पाहुणे? कामाला लागलो कवा? 250 रुपये क्वार्टर. अयो म्हणजे शिवड्याच्या गाडी करायला काय? हा अरे यांचे आणि पेट्रोल घरात लेक तसा बाप बाप तसा लेक हाय का नाही? हे बघा बाबा बर का तुम्हाला सांगतो मला इथं राहायचं नाहीये. तू इकडे आल्यापासून मला लय सुख पडलं. कस काय? खात पण कमी पडलं घरातलं ना. 250 भागत आता आमचं. अहो तुमचं काय चाललंय इथं? तुम्हाला सांगतो मला राहायचं नाहीये.
मला हे एवढे काम सांगत येत, लय काम सांगत येत. तुला बरोबर सिमेंटची गाडी खाली करा लागल. अहो मी तिकडे काही करीन हो. मी तिकडं- काय करीन लग्न करताना सांगेल होतं इथं घर जावई म्हणून राहावं लागल. खताची गोणी उचलते ना तेव्हा हा. अशी गोणी का उचलते? मी तिकडं काही करीन. तिकडं मी ना एरियर कामाला जाईन, रस्त्याच्या कामाला जाईन, मिस्त्रीच्या हाताखाली जाईन. पण हे बघा मला इथं राहायचं नाही. आमच्या इथं फक्त टॉयलेट इकडं लय मजा आहे ना, इकडं लय मजा आहे ना. माझ्या लय नाही मजा हो. आहे. काय खातो पाहुणा? हो ऐका बाबा, यांचं तुम्ही ऐकू नका. एसी मध्ये राहतो एसी मध्ये. हा. अवकाशाचं एसी मध्ये. किती डावळा झाला पहा. एसी मध्ये मला एक काम सांगायचं, गोण्या उचला लावी तिथं घाम निघतो एसी मध्ये माझा. निश्चित राहून राहून तर मग रोज नवीन कपडे माणसाला. हा. पाहिलं ड्रेस? कायचे पहा कपडे. तुमचे कपडे त्याचे कपडे पहा. अहो एक कोणाच तरी कपडे आणले त्यांनी पाहुण्याच्या पोराचे, त्याला मोठे होत होते म्हणून मला दिलेत घालायला. मायला मा केलं होते मित्राचे आणले चालू चालू. पाहिलं? म्हाताऱ्याची तीच गती दवाया. हा. मित्राचे आणले मी चालू चालू. हे शेजारचे कपडे आणते तर मला देतात म्हणजे नवे आणले. येडं आहे ना काय झालं मला काय येड्यात काढता का? त्याला काय झालं आमच्या सगळं आम्हाला जे कपडे काढले होते ना तो फोन आला अर्जंट दुसऱ्याच गावात आलो पळत. अहो, बघ, आता तुला तरी जावई तुम्हाला तरी कपडे घाल, तुमच्या बापाला बी लोकांचे घालून यावं लागले. बरं एक काम राहू करतो दे का? इथंच राहा. जाऊ दे तू आपण आपली आपलंच आहे ना. हा? आपण एखादा बिघा ठोकू चांगले 5-50 लाख रुपये कमवून टाकू. बरं ते कोणा करता कमी तो काय करायचं? जमीन उपू आपली एखाद वावर. हा इकून टाकू. आणि कारण पैसे मला द्या. काना मागे टाकीन तो आहे मी. माझ्या हा? कानाखाली. पार इज्जत काढली, इज्जत. मला टॉयलेट इज्जत घासायला काढायला विचार- होती का इज्जत काढायला होती का? या बाई, जेवढी होती तेवढी घातली. मी काय होतो जमीन आपल्याला किती 25 बिघे 1 बिघा जर ओपली ना तरी आपल्या जवळ 50 लाख रुपये येते. जमन काय इकायच ती इका बर का माझ्या बाई, वाट. तू सासरवाडला जर आला हा. नाही पैसे मानावर टाकी. बर मला रुपये देऊ नका, तुम्हाला काय करायचं ते करा, मी घरी काही करीन. बरं तुला एक गाडी घेऊन चाल हा? ना बुलेट हा बुलेट. मला इथं थांबून नका देऊ, तुम्हाला सांगतो मी तुमच्या पाया पडतो बरं का, पाया नाही, आता पडतो. कसा पाहुणा इथं जाईल, नाही नाही हा? कसा पाहुणा इथून जाईल. होय. नाही. आमच्या पोरीला घेऊन जायचं, हा, नाही ना. नांदवायचं. मला काय गरज नाही, दुसरी बायको बघा मला. नाही, नाही. दुसरी तर येणार आता हो. याचा जीव घे. बाबा माय वाटेच वावर इकून टाका. हा. तू आणि- तू एक काम कर हा. रातचा पळून ये. रातचं रे आता दिवसात. हात नाही बाय. नाही मी काय हात पाय घाबरतो बांधून. काय? हा. हे नाही काय माझ्याकडून लिहून घेतलं काय? काय काय? हा? तुम्ही काय पैसे देता का मला काही? मग महापुरुषी सगळं पैसे लग्न देता का कसं म्हणजे आमचं लग्न जीवावर केलं खातं 2-2 टाइम. लग्न करतो म्हणजे लग्न कोणी करते लग्न जर तुम्ही समजा फारकत घेतली तरी पण तुम्हाला पोटगी द्यावीच लागल. त्यापेक्षा मला घरी न्या आणि सांभाळा. अरे तुला दिलेले परवडतील पैसेला देऊन टाकू 2-4 लाख रुपये. हा, 2-4 लाख. नाही घे तिकडं ते खाल्लं पडलं सिमेंट गोळा करी. हा, जाऊ दे. चल 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 हे ते सिमेंटच घालेन यांच्या तोंडात. मी नाही करणार. चल ना चल ना, तसं काम करू लाग ना माय माग संघ. चल ना सिमेंटाचे गोण्या घ्यायला उचलायला. फरपत एकत्र का दोघांचं म्हणजे बघा तुम्ही काय वावर इकायचं बुलेट घ्यायची तो लगेच म्हणली मला येऊ द्या. हा, हा? मग मग आता सिमेंटाच्या गाडी खाली करायला चल ना. नाही बा मी जमीन कोणा करतो लावून धरेली. पोरं करतात. आता पोरं जर माझ्या घरात नाही मग त्या जमीन काय करतो अरे बरोबर. हे बघा मी मला ही बायको नको, तुम्हाला सांगतो बाबा. सोडली हा म्हणजे हा, चल. नाही 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 वावर इकून टाका, मस्त बंगला बांधू आपण. चालू ना आणि हे बघा येशी बांगला. मला दुसरी बायको बघा. पोलीस स्टेशनला जायचं त्यांच्या नावाची केस काय ठोकायची. गरज ते करा, काय गरज ते करा. हो चला चला. हो पळ. काय रे? अगं कुठं जात नसतं ते. पुढे जाते पोलिसाला का? एक काम करा, पोलीस स्टेशनला जाऊ. हा. त्यांच्या बापाला पण आहे ना पोरगी देणं चुकायचं नाही तर पोरीला नांद म्हणावं. हा. घर जावई व्हायची लय हौस होती ना. घे मग आता कशी जिरली. चला चालून पोलीस बोलून. स्टेशनला जाऊ आता. चला चला पोलीस चला, स्टेशनला चल. जाऊ. चल. हा, चला. आणि पोलीस बाई, स्टेशनला जाऊ. तुला तोच नवरा लागतोय ना. नको मला दुसरा पाहिजे. अगं 4-4 नवरे करायची संस्कृती नाही आपल्याकडं. हा. एकच नवरा सोबत राहावं लागत आहे. हा, चल तोच तो पाहिजे. बी बघ केला तेव्हा तो घर जावई केलाच नसताना एवढा तमाशा होस तर. तू पण मस्त काम सांगितलेलं आहे. नको सांगू त्याची मला. लायकीच ती होती. बाप लोकांचे कपडे घालून आला आणि पोराला शेजारच्या घालायची वेळ आली. हा. चल. मला काय सांगते मी दुसरा हा. म्हणते तर लगेच तुला दुखायला लागलं. मग 4-4 नवरे करते का? हा, मग असला नवरा सोडू आता का? बापाला नाही का आयुष्यभर घर जावई म्हणून सांभाळलं आमच्या घरच्यांनी. हा, चल राहते त्या चला आले मी. काय बघताय? कसा वाटला मग आजचा एपिसोड? तुम्हाला बी घर जावई व्हायचे काय? होऊ नका. या असेच मग सासू सुनाचे कपडे, बायकोचे कपडे, संडास बाथरूम हेच धुवायला लावण. कष्ट करा, आपापल्या घरी संसार करा. बायका घेऊन जा. अर्धी खायची भाऊ चतकुरच का आपण सुखी आपापल्या घरला. कायला घर जावई होता विकारावर तुम्ही? काय बोलावं तुम्हाला, जाऊ द्या आता.